ह्याच्या आवारामध्ये आहे मी आताचा. आणि आपण आता इथे मागे माझ्या बघताय की गुरुवर्य सावंत बाबा यांचं समाधी स्थान आहे इथे मागे. आपल्यासोबत साई पण जॉईन झाला आहे. साई सावंत म्हणजे इथला संस्थापक म्हणा किंवा इथला अध्यक्ष. सो अध्यक्ष मालकच. तर साई मला सांग, आता ह्या पुढचे कार्यक्रम काय काय असतील? आता आपण थोड्या वेळाने बैठकीला बसणार आहोत. बैठकीची सगळी व्यवस्था केली आहे. हो. बैठकीला बसणार. बैठकी झाल्यानंतर बरोबर महाराजांचा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत. बरोबर. जन्मोत्सव झाला की महाराजांची महाआरती आणि पालखी सोहळा. प्रसन्न होतच आणि याला पण तसंच अनुभव असेलच म्हणून तो म्हणजे दरवेळी येतच. दरवेळी येतो. गुरुवारची आरती तर एकदम छान असते तिथली. म्हणजे आलं की मन एकदम प्रसन्नच वाटतं. तर आता ते कार्यक्रम तर मित्रांनो, आता आपण बसलोय महाप्रसादसाठी. आपल्यासोबत आपला अर्जुन पण आहे आपल्या गावातीलच. सो प्रत्येक वेळी अरे आवडलं ना माझी शाबाश. सो प्रत्येक वेळी जे महाप्रसाद जेवण असतं ते खूप भारी असतं. ते आपण आवडीने खातच असतो. महाप्रसादामध्ये काय काय ते तुम्हाला दाखवतोच. आता काय बटाट्याची भाजी आली आहे, डाळ असेल, भात असेल, आणखी नवीन काय आहे बाप. आणि ह्या ठिकाणी बघता इकडे भाकरी आहे. मित्रांनो, आता वाजले दुपारचे 4 आणि आजचं क्लायमेट एकदम म्हणजे रात्रीची थंडी पण असते आणि दिवसाचं ऊन पण असतं, म्हणजे कोल्ड अँड वॉर्म. सो आता मी स्टॉपवरती चाललो आहे आपल्या, आणि चाललो आहे कुठे पुढे तुम्हाला माहितीच आहे, थंबनेलवरून कळलंच असेल. सो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. आजचा नवीन ब्लॉग, आजचा नवीन दिवस. आणि थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आज मी चाललो आहे दत्त जयंतीनिमित्त आपलं डांबरे येथील स्वामी समर्थांच्या मठामध्ये. सो सकाळपासून कार्यक्रम चालूच आहे. आता संध्याकाळी काय काय म्हणजे असणार आहे ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. दुपारनंतर चाललो आहे. सो काय काय आहे रूपरेषा आजच्या कार्यक्रमाची पुढे जाऊन बघणार. आधी जाऊया तिकडे. सो मित्रांनो, आता हे मी स्टॉपवरती आणि आज बसनेच चाललो आहे मठामध्ये. सो खूप भारीच. मागच्या वर्षीही दत्त जयंतीला मी मठामध्ये गेलेलो. खूप छान व्हिडिओ झाला. म्हणजे स्टार्टिंगपासून, म्हणजे गेल्या वर्षी मी सकाळपासून व्हिडिओ केलेला. म्हणजे जेव्हा ते भिक्षा मागायला जातात, साई किंवा बाकीचे सेवेकरी आहेत, ते जेव्हा भिक्षा मागायला जातात तेव्हापासूनचा व्हिडिओ केलेला. भिक्षा का मागितली जाते याबद्दलही मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. सो आत्ता आपल्याला सकाळचा कार्यक्रम आज चुकला आहे, त्यामुळे आता दुपारनंतर जातो आहे. आत्ता संध्याकाळी काय काय कार्यक्रम असणार आहे ते आपण पुढे पुढे बघणारच आहात. सो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. ॲक्च्युली काय आलं, प्रत्येक वेळी स्वामींचा भक्त मी आहेच, मी सेवेकरी आहेच स्वामींचा. आणि प्रत्येक वेळी स्वामींच्या मठात जाताना खूप भारीच वाटतं. एक आनंददायी वातावरण असतं आणि काय खूप भारी, म्हणजे मन शांतच होतं मठामध्ये कधी जातो तेव्हा. आजही एक पॉझिटिव्ह विचार चालूच आहेत, त्यामुळे आजचा दिवसही चांगला जाईलच, व्हिडिओही चांगला होईलच. कारण आत्ता संध्याकाळी पालखी असणार आहे, त्यानंतर रात्री हे आहे महाप्रसाद पण असणार आहे, त्यानंतर मग आणखी कुठले तरी कार्यक्रम असणार. ते कुठले आहेत ते आपण पुढे पुढे बघणारच आहोत. तर चला जाऊया आणि काय काय असणार ते पुढे बघूया. येताना काय रात्र होईल, बॅडलाईटमध्ये काय काय दाखवू शकतो
हे बघूयाच मित्रांनो. बसची वाट बघत होतो पण बस काय आली नाही, त्यामुळे आता रिक्षेने प्रवास करतोय मी. माझा आवाज कितपर्यंत तुम्हाला पोचतो हे माहिती नाही मला, पण आता रिक्षेने चाललो आहे डायरेक्ट मठामध्ये. इथून आमच्या इकडून मठामध्ये रिक्षेला 20 रुपये तरी घेतात. सो चला लवकरात लवकर पोहोचत होतो म्हणून आता मी रिक्षा पकडली. सो मित्रांनो, आता मी आलो आहे आपल्या मठामध्ये, मठाच्या आवारामध्ये आहे मी आता. आणि आपण आता इथे मागे माझ्या बघताय की गुरुवर्य सावंत बाबा यांचं समाधी स्थान आहे इथे मागे. आणि आत्ता साऊंड चालू आहे जरा, आता बघतो बंद करतात का, कारण त्या साऊंडचा आपल्याला कॉपीराइट बघू शकतो. पण बघू, चला आज जाऊया आणि पहिलं दर्शन घेऊया स्वामींचं आणि कितपर्यंत तयारी झाली ती बघूया. आणि आता पुढे कार्यक्रम काय काय ते बघूया. चला. तर मित्रांनो, मग दर्शन स्वामींचं तर घेऊन झालं आहे आणि आता आपल्यासोबत इथले सेवेकरी आहेत, आपल्या गावातील पाताडे आहेत. सो आपण फ्रंटली बोलूया त्यांच्याशी. हां, सो आपल्यासोबत इथे आहेत इथले सेवेकरी, आमच्याच गावातील उमरेड गावातील पाताडे. इकडे आहेत आबा नार्वेकर आणि ह्या आहेत इथल्या कुर्लीच्या माई राऊत. सो हे काय पाताडे काय सकाळपासून इथे आहेत. सो पाताडे, आज काय मला लेटच झालं यायला, तरी सकाळपासूनचे कार्यक्रम नक्की कसे कसे होते ते जरा सांगा. सकाळी आम्ही 8 वाजता यायला गेलो, आपला भिक्षा मागण्यासाठी गेलो. अच्छा. हां. भिक्षा मागून आल्यानंतर 8 वाजता भटजी आले. हां. भटजी आल्यानंतर तिथे अभिषेक झाला. अभिषेक झाला, अभिषेक, हो. गणेश पूजा झाली. हो हो. होम झाला. होम झाला. होम झाल्यानंतर परत आम्ही भिक्षा मागण्यासाठी गेलो. दुपारी बरोबर. दुपारी भिक्षा मागून आल्यानंतर परत 1-1.5-2 वाजता आलो. ओके. आणि आता आपल्यासोबत साई पण जॉईन झाला आहे, साई सावंत, म्हणजे इथला संस्थापक म्हणा किंवा इथला अध्यक्ष. सो अध्यक्ष, मालकच. तर साई मला सांग, आता ह्या पुढचे कार्यक्रम काय काय असतील. आता आपण थोड्या वेळाने बैठकीला बसणार आहोत. बैठकीला बैठकीची सगळी व्यवस्था केली आहे. हो हो. बैठकीला बसणार. बैठकी झाल्यानंतर बरोबर महाराजांचा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत. बरोबर. जन्मोत्सव झाला की महाराजांची महाआरती आणि पालखी सोहळा. पालखी सोहळा. पालखी सोहळ्याचे ठरल्याप्रमाणे 2-3 फेऱ्या झाल्या की महाप्रसादाला सुरुवात होईल. महाप्रसाद पालखी सोहळ्यानंतर आपल्याला भजनांचा कार्यक्रमचा लाभ घेता येईल. भजनांचा कार्यक्रम आहे. सो आजचा दिवस तर असा पूर्णपणे झाला आणि पालखीही सजून झालेली आहे. सो पालखीचं कधी आजपासूनच सुरू केली सजवायला की नाही, आम्ही ॲक्च्युअली कालपासून सजवली पालखी आणि पाळण्याचं सजावटीचं काम आमचं, आम्ही सायटम मित्र आहे आमचा. ओके. स्वामी सेवेकरी आहे. ओके. तो करतो. त्याला सांगितलं होतं, त्याला जरा काल मी सांगून ठेवलेलं होतं. आज दिवसभर गडबड असते. हो हो. आज दिवस त्याची पण गडबड होती जरा, त्याच्यामुळे मग तो येऊन काल पालखी आणि पाळणं काल सजवून गेला. अच्छा. तरी गेल्या वर्षी तर आपण जी तुम्ही भिक्षा मागायला जाताय सकाळपासून, तरी ती आपण गेल्या वर्षी तर बोललो होतो ब्लॉगमध्येच आपल्या. पण यावर्षी सकाळी कधीपासून तरी भिक्षा मागायला सुरुवात केली आणि कुठे कुठे गेलात. आम्ही सकाळी 11 वाजता भिक्षा मागायला सुरुवात केली. अच्छा. ठरल्याप्रमाणे दरवर्षी जसं आपण आपली कानडेवाडी आहे ठाण्यातली, ज्या ठिकाणी मठ आहे ती पूर्ण कानडेवाडी आणि खालचे कोंडिये म्हणून गाव आहे, तिथली गावठणवाडी आणि सावंतवाडी, त्या 2 वाड्या, अशा मिळून 3 वाड्या आपण भिक्षा मागून आलो आहोत. साधारण आज आम्हाला तरी 1:30-2 वाजले यायला, जरा उशिरा गेलो त्याच्यामुळे यायलाही उशीर झाला. चालेल. सो आता पुढचा कार्यक्रम का आपण बघूच. आणि आता मला तर उत्सुकता पालखीची लागली आहे, कारण पालखीला दरवेळी धमालच असते. आणि स्वामी आजचं आमचं नियोजन आहे मृदुंगच्या तालावर आज पालखी काढायचा विचार आहे. अगदी. नियोजन तर झालंय, बघू आता स्वामी करून घेतील. स्वामी चालेल. सो बघूया मित्रांनो, आता ह्याच्यानंतरचा कार्यक्रम काय काय ते आपण पुढे पुढे बघणारच आहात. सो व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि पुढे पुढे नक्कीच बघा, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. सो चला पुढचा कार्यक्रम बघूया. सो आपण दर्शन तर घेतलं आहे, आता पूर्णपणे आतला जो गाभारा आहे तो आपण बघणार. या ठिकाणी बघताय की जे भक्तजन असतात त्यांना सर्वांना एकाच ठिकाणी सर्व देवांचं दर्शन भेटावं यासाठी इथे
सर्व देवतांच्या मूर्त्या इथे दर्शनासाठी आहेत, पूजण्यासाठी आहेत. सो इकडेही माझ्या मागे इकडे बघताय, या ठिकाणी पण असं आहेत मूर्त्या. सो इथे सर्व दर्शन घेतलं जातं सर्व ठिकाणी. आणि इथे आहे स्वामी आजोबांची एक सुंदरशी मूर्ती. ॲक्च्युली प्रत्येक जो इथे नक्कीच बघत असतो तो भारीच. आणि एक मागच्या वर्षी तुम्हाला सांगितलं होतं की ध्यानगृह आहे खाली, त्या ध्यानगृहामध्ये आपण जाऊया. मागच्या वेळी मी तुम्हाला दाखवलंच होतं, तरी पण आत्ता हे बघता इथून आपल्याला खाली जायचं आहे. आत्ता तुम्हाला पुन्हा दाखवतो एकदा. इथून असं बच्चा आतमध्ये एकदम शांतता असते, म्हणजे बाहेरच्या आवाजाचा नॉईस आतमध्ये अजिबात येत नसतो. सो हे आहे ध्यानगृह. सो इकडे स्वामींची प्रतिमा आहे आणि इथे आपण कुठेही इकडे ध्यानाला बसू शकतो. म्हणजे जे हाय इथे काय होतं की हाय इथे काय होतं की बाहेरचा जो आवाज आहे तो इकडे अजिबात इंटरफेअर होत नाही बाहेरचा आवाज. आणि इथे एकदम शांततेमध्ये इथे ध्यान करता येतं. जेव्हा सावंत बाबा होते तेव्हा ते इथेच ध्यानासाठी बसायचे. आणि आता एक मिनिट ते जरा आवाज येतो आहे. आणि आता आपण जे भक्तगण आहोत तेही इथे ध्यानाला बसू शकतात परमिशन घेऊन. सो असं हे ध्यानगृह आपण बघतोय. आता पाठाला सुरुवात झाली आहे. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. श्री गणपती स्तोत्र. साष्टांग मनये माझे पुत्र विनायका, भक्तीने स्मरणानित्य आयु कामात सारथी. प्रथम नाम वक्रतुंड, द्वितीये एकदंतते, तिसरे कृष्णपिंडाक्ष, चौथे गजवक्त्रते, पाचवे श्रीलंबोदर, सहावे विघ्ननायके, सातवे विघ्नराजेंद्र, आठवे धूम्रवर्णते, नववे श्री ऋषी नित्यमाने अशक्य अवधूत स्मरणामि, अशक्य निशक्य करतील स्वामी, अशक्य निशक्य करतील. ठिकाणी आपण मित्रांनो बघतोय की जी आता संध्याकाळी पालखी निघणार आहे ती पालखी अशा प्रकारे आता इथे सजवलेली आहे. मग जी साई आपल्याला बोललाच त्याप्रमाणे ही आपण आता समोर ही पालखी बघतोय. खूप सुंदर अशी सजवलेली आहे. तो आता थोड्या वेळात जन्मोत्सव चालू होईल दत्त माऊलींचा आणि त्यानंतर मग पालखी. सो मित्रांनो आता रात्री ना महाप्रसाद असणार आहे. सो त्याची कितपर्यंत तयारी म्हणजे इथे अन्नछत्र आहे तिथेच महाप्रसाद केला जातो. सो आपण तिथे जाऊया आणि इथलं काय कसं चालू आहे ते बघूया. सो आपण आता आलो आहोत अन्नछत्रामध्ये. सो इकडे आता महाप्रसादची महाप्रसादीची तयारी. काय रे तुझं नाव काय?
हा काय संची त्याचं काय झालं तुझं नाव काय जीजा अरे साईचं ना तू हां तुझं नाव काय रे समर्थ वाव तुम्ही हायचेच कानडेवाडीतले खायचं तू जाणवली अच्छा सो इकडे आपण बघताय हां तू कुठलं बाबा तुझं नाव काय यश अच्छा खेळतास ना मजा करतास ना सो या ठिकाणी बघताय आपण आहोत इकडे महाप्रसादाची तयारी चालू आहे सो महाप्रसादी ॲक्च्युली 9 म्हणजे मगाशी तर ऑलोसिंग झालीच आहे की 2-3 फेऱ्या झाल्या पालखीच्या की नंतर महाप्रसाद चालू होणार आहे सो तरी 9 वाजतील महाप्रसादाला सो आपण इथे समोर बघता आहोत महाप्रसादाची तयारी चालू आहे सो इथेच बैठक व्यवस्था इथेच असणार आहे महाप्रसादीमध्ये ती आता बघूयात बैठी आहे की टेबलावरती आहे ती आपण नंतरच बघणार आहोत सो हां इकडे आपण जेवायला बसणार आहोत रात्री आहे ना सो आता काय आता जन्मोत्सव ना चला जाऊया ना तिकडे जन्मोत्सवात अरे वा सो मित्रांनो खरंच मागच्या वर्षी पण आलेलो मी आणि तेव्हा नाटक होतं आणि त्यात साई पण होता साईचं नाटक आपण पाहिलेलं गेल्या वर्षी आत्ता इथे आता तर लेडीज लोक आले पण आहेत महिला वर्ग आलेला आहे आणि आत्ता जन्मोत्सव चालू होईल सो मित्रांनो आपण आता मठामध्ये आहोतच आणि मठातील कार्यक्रम बघतो आपल्या गावातीलच यश दळवी आपल्याला भेटला आहे आपण इथे स्वामींचं दर्शन घ्यायला आला आहे भारीच वाटतं जेव्हा छत्रछायेत येतो तेव्हा मन अगदी प्रसन्न होतंच आणि याला पण तसंच अनुभव असेलच म्हणून तो म्हणजे दरवेळी येतच ना दरवेळी येतो परत गुरुवारचा येतो गुरुवारची आरती तर एकदम छान असते तिथली म्हणजे आलं की मन एकदम प्रसन्नच वाटतं तर आता ते कार्यक्रम दत्त जयंतीचे असतात दरवर्षी अच्छा तर त्यासाठी आलोच आणि ॲक्च्युली हा पण आमच्या गावातील एक उभरता यूट्यूबर आहे तुझं यूट्यूबचं नाव काय माझं यूट्यूबचं नाव कोकणी ब्लॉगर यश म्हणून आहे ओके सो याचं यूट्यूब चॅनल तुम्ही नक्कीच बघा आणि याच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा खूप छान छान व्हिडिओ असतात आणि याने जी टेक ठेवली आहे आपल्या ब्लॉगमध्ये जी मालवणी भाषा जी हा बोलतो आहे त्यातून याचे ब्लॉग बघण्यासारखेच वाटतात खूप सो नक्कीच याचं चॅनल सबस्क्राईब करा तरी तू थांबणारच ना आता रात्री आता थांबेन बघूया आता पालखी वगैरे आता पालखी असणार आहे नंतर मग महाप्रसाद असणार थांब आपण एकदमच जाऊया सो चला याचं नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि आत्ता जोपर्यंत यश आहे तोपर्यंत थंबनेलसाठी चांगले फोटो काढून घेतो सो चल यश जाऊया दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दत्त बोल रे ब्रह्मानंदी बोल रे दत्त बोल रे ब्रह्मानंदी बोल रे
चालू होणार आहे ती आपण आरती बघूया आणि आता सर्व आरतीसाठी तयार आहेत. की जय माता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जया सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी जगे जय देव जय देव जय देव. थोड्या वेळातच पालखीची सुरुवात होणार आहे आणि आता इथे आपल्या मित्राच्या हातामध्ये जे पालखीच्या पुढे जे झेंडा लागतो म्हणजे आपण निशाणच म्हणतो त्याला ते आता समोर बघताय आणि आता थोड्या वेळातच आता पालखी पण सुरुवात होईल पालखीला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वरती 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 दिगंबरा दिगंबरा हळूहळू झाला हळूहळू झाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा. जय दत्त दत्त दत्त. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेना अंत
मित्रांनो, आता आपण बसलोय महाप्रसादसाठी. आपल्यासोबत आपला अर्जुन पण आहे आपल्या गावातीलच. सो प्रत्येक वेळी काय रे आवडलं ना माझी शाबाश. सो प्रत्येक वेळी जे महाप्रसाद जेवण असतं ते खूप भारीच असतं आणि ते आपण आवडीने खातच असतो. महाप्रसादमध्ये काय काय ते तुम्हाला दाखवतोच. आता काय बटाट्याची भाजी आली आहे, डाळ असेल, भात असेल, आणखी नवीन काय आहे बाप. आणि ह्या ठिकाणी बघता इकडे भाकरी आहे आजच्या मेन्यू, म्हणजे महाप्रसादमध्ये भाकरी येते. सो भाजी आहे, भाकरी आहे, डाळ असणार, भात असणार आहे आणि पाणी आणि लोणचं. सो या महाप्रसादीला सर्वांनी इथे बघताय. आपली मगाशी तुमच्याशी बोललो होतो की बैठक व्यवस्था कशी आहे ती, पण बैठक व्यवस्था आज खाली आहे, भारतीय बैठक. सो सर्वजण आम्ही इकडे बसलोच आहोत. सो बघताय सर्व, हे बघताय आपलं ताट. सो चला या सर्वांनी जेवूया आणि भजन आहेत ते बघूया. तर बघूया आज लवकरच निघायचं आहे घरी. सो चला या जेवायला. भाजी होऊया, मस्त आली भाजी, छान आहे, मस्त जेवण आहे. सो मित्रांनो, महाप्रसाद इथं घेऊन झाला आहे. आपल्या गुरुवाडीतील पोरगे आलेत, सुनील गुरु आणि हा दुसरा, आणि हा स्वतः सुनील गुरु. हे आत्ता जर आलेत. आम्ही तर महाप्रसाद घेऊन झाली आमची. सो आत्ता भजनं आहेत, पण त्याच्या आधीच दुसऱ्या ठिकाणी जायचं, त्यामुळे पण इथेच ब्लॉग संपवतो आहे. सो कसं वाटलं ब्लॉग नक्कीच सांगा, लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच ब्लॉगला करा या व्हिडिओला. सो चला भेटूया आणखी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.